नमस्कार मंडळी, पेडगाव फाटी आज होणाऱ्या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये सर्जा आणि राजा पळणार आहेत का नाही आणि तेजाचा पायरा कोण आणि बकासूर पायऱ्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन म्हणजेच घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील। चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीज हिंदकेसरी सर्जा हा मित्रांनो आज होणाऱ्या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये दिसणार नाही, तर तो उद्या 4 तारखेला होणाऱ्या एक आदत एक बैल या पेडगाव फाटीवरीलच मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बरेच जण विचारत होते की घरणिकीचा राजा हा आजच्या मैदानामध्ये पळणार आहे का। तर मित्रांनो, घरणिकीचा राजा चटणी भाकरीचा पैलवान हा देखील मित्रांनो आजच्या या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये पळणार नसून तो देखील उद्या होणाऱ्या आदत बैल मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ओगलेवाडीचा तेजाबाई हा कोणाबरोबर पळणार आहे। तर मित्रांनो, ओगलेवाडीचा तेजाबाई आणि अर्जुन ही जोडी मित्रांनो आपल्याला या आजच्या पेडगाव फाटी ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। आणि मंडळी, आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी व हिंदकेसरी बकासूर हा देखील या पेडगाव येथील ओपन बैलगाडी शर्यत मैदानासाठी पळण्यासाठी आलेला आहे। आणि तुम्हाला पण आपल्या कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 1 वरती मित्रांनो निघालेली आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 2 वरती तेजाबाईची देखील चिठ्ठी निघालेली आहे, म्हणजे तेजाबाई आणि अर्जुन हे या गटामध्ये पळू शकतात। तर मित्रांनो, गट क्रमांक 15 मध्ये ही एकच चिठ्ठी बकासूरच्या नावानं निघालेली होती आणि बकासूरचा पायरा हा बावधनकरांचा लक्ष्य असं मित्रांनो सांगितलं जातंय। परंतु मित्रांनो, माझ्या मते बकासूरची जर या लॉटमध्ये एकच चिठ्ठी होती तर पहिरेकराच्या नावानं एखादी तरी चिठ्ठी निघायला हवी होती। पण मित्रांनो, काल निघालेल्या 29 गटामध्ये बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावावरती मित्रांनो एकही चिठ्ठी निघालेली नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, लक्ष्या आणि बकासूर हे पळतीलच अशी मला थोडीशी शंका मित्रांनो वाटत आहे, कारण पहिरेकराच्या नावानं तरी दुसरी एखादी तरी चिठ्ठी या लॉटमध्ये मित्रांनो पडायला हवी होती। बघूया, आता हे माझं मत आहे मित्रांनो। आता आपल्याला मैदानामध्येच समजेल की बकासूर नक्की लक्ष्यासोबतच पळणार आहे का बकासूरचा पहिरा अजून इतर कोणी आहे हे आपल्याला मैदान चालू झाल्यानंतरच मित्रांनो कळणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं व्हिडिओ चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।